एका अत्यंत गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या भक्ताची घरी बाळूमामांचा मुक्काम होता. त्या भक्ताची मनापासून इच्छा होती की मामांच्या खूप सेवा करावी, पण घरात अन्नाचा कणही नव्हता. त्याने अत्यंत श्रद्धेने आपल्याजवळ असलेली एक कोरडी भाकरी मामाच्या हातात टेकवली. डोळ्यात आसू आणून तो म्हणाला, "मामा, माझी तुम्हाला सोन्याची भेट देण्याची खूप इच्छा आहे, पण गरिबीमुळे माझ्याकडे काहीच नाही." मामा त्या भक्तांचा निर्बळ स्वभाव ओळखला. त्यांनी एका रिकाम्या मडक्यात बोट दाखवलं आणि त्यांना सांगितलं, "हे मडकं घेऊन जा शेतात आणि तुला जे हवं ते माग." भक्ताने शेतात जाऊन मामाचे स्मरण केले आणि त्या मडक्यात माती भरली आणि काय आश्चर्य, मामाच्या कृपेने मातीची सोन्याची नाणी झाली. बघता बघता ते मडकं सोन्याच्या नाणीने वाहू लागलं. हा चमत्कार फक्त सोन्याचा मिळवण्याचा नव्हता, तर तो त्या भक्ताच्या प्रामाणिकपणाचा आणि दानशूर वृत्तीचा सन्मान होता. जेव्हा आपण स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवतो, तेव्हा निसर्ग आपल्याला